एकतर मी आहे म्हणून लोकांनी नक्कीच बघितली पाहिजे ही फिल्म. आणि बेसिकली प्रत्येक ऍक्टर येऊन म्हणतो की ही फिल्म वेगळी आहे, फिल्म वेगळी आहे, पण ही खरंच आमची श्री गणेश ही फिल्म खूप वेगळी आहे. कारण एकतर रोल खूप वेगळा आहे आणि ज्या प्रकारचा प्रेझेंटेशन आहे या फिल्मचं, एकतर रोड मूव्ही आहे. या सिनेमाची टॅगलाईन पण आमची तीच आहे की धमाल रोड ट्रिपचा आणि धमाल फॅमिली एंटरटेनमेंटचा श्री गणेशा. बेसिकली आमच्या दोघांचं जे काही मार्केटमध्ये नाव आहे, मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब, त्यांच्यापेक्षा तर नक्कीच वेगळी झालेली आहे फिल्म. कारण आम्ही टकाटक 2 अशा फिल्म्स केलेल्या आहेत. आणि आता आम्ही जेव्हा ट्रेलरला काही काही कमेंट्स बघतो, पॉझिटिव्ह कमेंट्स, तर आम्हाला जरा ऑड वाटतं. कारण आमच्या कमेंट्स ट्रोलिंग का होत नाहीये. पण यावेळी खरंच खूप पॉझिटिव्ह आहेत, लोक सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्याने आमची एक एनर्जी खूप वाढलेली आहे. कारण आम्ही जेव्हा करायला घेतली होती तेव्हा पण आमच्या डोक्यात असं होतं की ही फिल्म आपण वेगळी करूया, आणि ती झाली. म्हणजे असं होतं की जनरली ऑन पेपर ज्या गोष्टी येतात त्या प्रेझेंटेशन मध्ये कधीतरी बदलतात, काहीतरी वेगळंच होऊन जातं. पण तसं झालं नाही. आम्ही ऑन पेपर जे होतं त्याच्यापेक्षा बेटर ही फिल्म झाली. आणि जेव्हा सरांनी आम्हाला दाखवली तेव्हा तर म्हणजे आम्ही शुअर झालो की कमाल फिल्म झालेली आहे. आणि लुक ऑब्व्हियसली माझे केस काढलेले आहे त्याच्यात, आणि लुकसाठी तर लोकांनीच बघावीच. पण मला असं वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही तुमची जी जवळची माणसं आहेत, फॅमिली आहे, त्यांना घेऊन थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. तुम्हाला नक्की जी जवळची माणसं असतील, फिल्म जेव्हा संपेल त्यांना मिठी मारावीशी वाटेल, एवढी गॅरंटी आम्ही नक्की देतो. आणि तुमचे 100 तुम्ही पैसे, जर 100 रुपयाची तिकीट काढली तर 500 रुपये नक्की वसूल होते. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. नमस्कार, मी शशांक शेंडे. या श्री गणेश या चित्रपटामध्ये मी वडिलांची भूमिका करतोय, टिकल्याच्या वडिलांची भूमिका करतोय. जो एक स्टार्टअप करणारा माणूस आहे, ज्याला उद्योगपती हे एक बिरुद मिरवायचं आहे, म्हणून मग त्यांनी सगळ्यात सुरुवातीला इमू पालनाचा व्यवसाय केलेला आहे, ज्याच्यामुळे अर्थातच तो खड्ड्यात गेलाय. कारण काहीच माहित नसताना तो व्यवसाय चालू केलेला आहे. मग व्यवसाय चालू करायला भांडवल लागतं, मग त्या कशात उभं करायचं. त्याची पिढी चालत आलेली जमीन आहे, त्यातली 5 एकर विकून टाकली जमीन. मग वाटलं की नाही आता इमू नको, आता आपण अजून काहीतरी करूयात. म्हणून मग तो आणतो कोंबड्या, कडकनाथ कोंबड्या हे करतो. जसा स्कॅम होतो तसं त्याच्या लक्षात येते की ह्याच्यातही काहीच नाहीये. तेही गेली 5 एकर. मग म्हणतोय की आता आपण सशाच्या मागे पळूया. तर म्हणून मग तो 10 एकर जागा फुकून टाकतो सशासाठी. त्याच्यातही लॉस होऊन जातो त्याला. आणि त्या पोराची तडफड होती की अरे आमच्या बापजाद्यांनी मिळवलेली जी जमीन आहे ती तू अशी का विकतो आहेस तू. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या दोघांचा येणं भयंकर वाद चाललेला आहे तो. आणि मग कधी तो याला काहीतरी उलट सुलट बोलत असतो, कधी हा त्याला काहीतरी उलट सुलट बोलत असतो. आणि दोघं मजा मस्ती करत रोड ट्रिपनी चाललेले आहेत एका स्थळावरून दुसरीकडे. नक्कीच मराठीतली टोटली जॉनरा चेंज करणारी फिल्म आहे. कारण रोड मूवी आतापर्यंत मराठीमध्ये आली नाही. ट्रॅव्हल फिल्म बऱ्याचशा आल्यात, बट एक्सक्लुझिव्ह अशी रोड फिल्म आलेली नव्हती. सो माझ्यासाठी पण एक चॅलेंज होतं. कारण आतापर्यंत मी ड्रामा, कॉमेडी वगैरे हा जॉनर हाताळलेला आहे, पण रोड मूवी कशी शूट केली जाते हे मला माहिती नव्हतं. सो या सिनेमातून मी खूप काही शिकलो. आणि एक वेगळी रोड ट्रिप तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल, ज्यामध्ये दोघांचाही लुक मी चेंज केला ऍक्च्युली. आणि रोड मूवी शूट करतो म्हटल्यावर यांना ड्रायव्हिंग येत नव्हती, त्यांना मी ड्रायव्हिंग शिकवली. आणि याला 2 व्हीलर चालवता येत नव्हती, ती टकाटक मध्ये मी याला शिकवली. म्हणजे हा शिकला माझ्यामुळे. सो मराठी इंडस्ट्रीला 2 ड्रायव्हर मी दिले, एक्सपर्ट असे. जोक्स अपार्ट, एक जॉनरा चेंज करणारी फिल्म आहे. धमाल फॅमिली एंटरटेनमेंट आहे. आणि जसं आता प्रथमेश बोलला की तुमचे पैसे तर वसूल होतीलच, पण तुमच्या जवळच्या माणसाला सोबत घेऊन जा. कारण ही फिल्म तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळच्या माणसाची आठवण करून देईल. तुम्हाला असं वाटेल की यार मी त्यावेळी त्याच्याशी असं नव्हतं बोलायला पाहिजे किंवा वागायला पाहिजे होतं. आणि जाऊन तुम्ही तुमच्या आई बाबा बहीण भाऊ कोणालाही मिठी माराल, अशी ती प्रेमात पाडणारी फिल्म आहे श्री गणेशा, जी 20 डिसेंबरला रिलीज होते. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. हाय, मी मेघा शिंदे. मी या फिल्ममध्ये दीपाली वेंगुर्लेकर या एका फूड व्लॉगरचा रोल करते.
सो आता जर तुम्ही सगळ्यांकडून ऐकलं असेल तर हा प्रत्येक रोल जो आहे किंवा प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते एका टाईपच्या ऑडियन्सला रिलेटेबल आहे. सो मी एक व्लॉगर कम्युनिटी रिप्रेझेंट करते. सो त्यासाठी हा फिल्म नक्की बघा आणि मला सांगा की या कम्युनिटीला मी नीट रिप्रेझेंट केलं का, आणि प्लीज बी सॉफ्ट इन द कमेंट्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेरा मागच्या गोष्टी, कॅरेक्टरबद्दल, पात्रांबद्दल हे लोक बोलले ते खूप प्रो आहेत त्याच्यामध्ये. सो त्यात मी खूप नाही बोलू शकत, पण फॉर अ व्हेरी लॉंग टाईम मी एक ऑडियन्स होती. सो दिस इज अन ऑडियन्स टू ऑडियन्स अपील. मी या मूवीचा जेव्हा प्रिव्ह्यू बघितला, मी तो 2दा पाहिलाय. पहिल्यांदा मी फक्त स्वतःला बघत होती ऑफकोर्स, पण दुसऱ्यांदा शशांक सरांनी सजेस्ट केल्यामुळे मी त्याला ॲज अ मूवी आणि ॲज अ थर्ड पर्सन बघितलं. सो हा मूवी काहीतरी असा आहे की तो मला प्रत्येक कॅरेक्टरशी रिलेट करत होता आणि खरंच माझ्या लाईफचे फ्लॅशबॅक्स मला येत होते. सो ॲक्च्युली मी ऑडियन्सना सांगेन की ज्या मूवीसाठी तुम्ही प्रत्येक मराठी मूवीच्या खाली किंवा हिंदी मूवीच्या खाली कमेंट करता की मराठीत असं कधी होणार, मराठीला इतके चांगले दिवस कधी येणार, ते मिलिंद सर घेऊन येत आहेत. सो त्यासाठी तुम्ही हा मूवी बघा. इन केस तुम्हाला काही कमी जास्त वाटतंय तुम्ही नक्की कळवा, पण कमी जास्त असेल असं अज्युम करून त्याची OTTवर यायची वाट बघू नका. सो दॅट्स इट. थँक्यू. शशांक सर अनुभवांचं पुस्तक, प्रथमेश विनोदांचं पुस्तक, आणि मिलिंद सर इकिगाई, वे ऑफ लिव्हिंग लाईफ, कामनेस आणि पीस. नो मॅटर तुमच्या आजूबाजूला भूकंप होतोय, आग लागते, आपल्याकडे सगळं व्यवस्थित आहे आणि आपण ते कंट्रोल करू शकतो. ह्या पीस माइंड मध्ये असणारा माणूस. जे मला बोलायचं होतं त्यातलं ऑलमोस्ट ही राऊंड घेतलेलं आहे. पण एक गोष्ट सांगेल की बोथ आर व्हेरी गुड ह्युमन बिंग, ऑल ऑफ देम. शी इज ऑल्सो व्हेरी हंबल, व्हेरी गुड. तिचा एक्सपिरियन्स ट्रॅव्हल फील्डमधला आहे. सो मला तिला कास्ट करण्यामागचा माझा स्वार्थ हा होता की तिला ट्रॅव्हलिंगचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे. शी इज अ ट्रॅव्हल मॅनेजर इन पर्सनल लाईफ. सो तिघे खूप चांगले ॲज अ पर्सन आहेत आणि आर्टिस्ट म्हणून तर ते उत्तम आहेच, पण ॲज अ ह्युमन बिंग दे आर व्हेरी गुड. सर म्हणजे खूप चांगला माणूस तर आहेच, पण अनुभव म्हणण्यापेक्षा अभ्यासू म्हणेन मी सरांना, कारण सर अभ्यासू खूप आहेत. सर तर मी मोठा भाऊच म्हणेन मिलिंद सरांना, कारण मोठ्या भावासारखेच आहेत मला. आणि अभ्यासू वगैरे तर फार म्हणजे नंतरची गोष्ट आहे, पण आपल्यासाठी एक वेगळं रिलेशन आहे. आणि मेघाला मी म्हणेन की मेघा ट्रॅव्हलर असं म्हणेन मी, म्हणजे ती कॅरेक्टरमध्ये पण चांगलं ट्रॅव्हल करते असं. मितवा आहेत ते, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाडे. नाही असं सगळं फॅमिली बरोबर वगैरे नाही गेलेलो कधी रोड ट्रिप वरती फार काही, पण आधी शूटिंगच्या निमित्तानं जेवढं फिरणं होतं तेवढंच आहे. आणि फार आठवणी पण नाही येत सांगण्यासारख्या मुळात. मी रोड ट्रिपला बऱ्याचदा गेलोय. एक माझी गोव्याची ट्रिप आहे ती फारच अविस्मरणीय माझ्यासाठी. म्हणजे गाडी बंद पडणं, गाडीवर कुंडी पडणं, हा म्हणजे फारच. हा ते साधारण आम्ही पैसे वाचवण्यासाठी म्हटलं स्विफ्ट घेऊ छोटीशी, 4 लोक होतो आणि म्हटलं 10,000 घेऊ. मग त्याच्यावर कुंडी पडली वरून, तो खर्च 15,000 होता. म्हणजे गाडी पैसे वाचवायला गेलो आणि 10,000 गाडी घेतली, 15,000 खर्च झाले. त्याच्यानंतर आम्ही येताना सगळं ट्रेन बिन पटरीवरनं उतरली होती. आम्ही ज्या बुकिंग केली होती ट्रेनची, पटरीवरनं उतरली, सगळ्या ट्रेन्स बंद. मग आम्ही गाडी बुक केली मुंबईवरनं. मग मुंबईवरनं एक ड्रायव्हर आला जो साधारण झोपेतच होता मला वाटतं. तो आला, आम्ही कोकण पार करत होतो. तो म्हणाला सर इथे जर पाया पडलो नाही या देवीच्या तर नक्कीच गाडी बंद पडते. आणि बघितलं आम्ही 2 बसेस येऊन थांबतायत वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं आपण पण पडूया. पडलो, 3 मिनिटात गाडी बंद पडली. त्याच्यानंतर म्हटलं काय झालंय आयुष्यात. मग दुसरी गाडी आली, मग दुसऱ्या गाडीतनं आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर ड्रायव्हरला झोप यायला लागली. मग तो ड्रायव्हिंग स्टेअरिंग सोडून असं स्वतःला जागवत होता. मी म्हटलं अरे काय चाललंय याचं. मग मी ती ड्राईव्ह केली स्मोक मध्ये. म्हणजे एवढं म्हणजे साधारण परशुराम घाट जो आहे तिथे एवढा स्मोक असतो, धुकं असतं की म्हणजे काहीच दिसेना. म्हणजे एवढंच दिसत होतं. त्याच्यात मी ड्राईव्ह करत होतो. आणि त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला. म्हटलं गोव्याला जाताना स्वतःची गाडी घेऊन जायची, कारण आणि ड्राईव्ह आपणच करायचं, कारण मी दारू पित नाही. हे मला अंडरलाईन करायचंय शेवटी. जाता जाता मला हे सांगायचंय की मी दारू पित नाही. मी पित नाही तरी मी गोव्याला गेलो होतो. पाजतही नाही. हो, तुम्हाला हवी आहे का म्हणजे नाही.
आता रिसेंटली एक किस्सा झाला ऍक्च्युली. मी, वाईफ आणि माझी मुलगी आम्ही तिघे पंचगणी महाबळेश्वरला गेलेलो बाय रोड कारने. सो महाबळेश्वर आणि पंचगणीच्या मध्ये आम्ही एक हॉल्ट घेतला, मस्तपैकी खाल्लं वगैरे. आणि माझी सवय आहे की मी ना ड्रायव्हिंग करताना विचारात खूप असतो. बिईंग अ रायटर माझी थॉट प्रोसेस चालू असते. ती फॅमिलीसोबत असताना देखील मी माझ्या विचारांमध्ये असतो. तर माझी मुलगी बसली, डोअर लागला, मी गाडी काढली मस्तपैकी. मला 2 डोअरचा आवाज आला की 2 डोअर, मुलगी बसली, बायको बसली, निघाली गाडी. 3-4 किलोमीटर पुढे गेल्यावर मुलीचं लक्ष गेलं की मागे मम्मा नाहीये. हा, तो पहिलं तर 2 डोअर कुठले होते? एक माझा होता आणि एक मुलीचा होता. मी माझा डोअर काउंट नाही केला लागलेला, मी बायको बसली मागे. सो 4 किलोमीटर आम्ही लांब गेलेलो. अच्छा तिथे रेंजचा इश्यू, त्यामुळे ती फोन करते, रेंजच नाही, फोन लागत नाहीये. आणि ती वैतागली की हा माणूस मला असा एकटा सोडून कसं काय जाऊ शकतो. मग 4 किलोमीटरहून मी यू टर्न मारला आणि इथे आलो, परत तिला आलो आणि ती जी भडकलेली फक्त दगड घेऊन मला मारायचं बाकी होती. सो छोटासा इन्सिडन्स, खूप फनी इन्सिडन्स झालेला तो ऍक्च्युली. सो त्यानंतर मी हँडब्रेक लावतो, मागे बघून चेक करतो की बायको बसली का. मुलगी तर बसते माझ्या बाजूला, बायको बसली का, आणि मगच गाडी काढतो. हा, मी ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे मोस्ट ऑफ माय एक्सपिरियन्स इन्क्लूड ट्रॅव्हलिंग ओनली. सो दिस वॉज जेव्हा माझी फर्स्ट टूर ॲज अ टूर मॅनेजर होती आणि तेव्हा आय जस्ट कम्प्लिटेड 18 आणि मी फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसणार होती. आणि ती टूर होती काश्मीरला. मुंबईत राहणारे आपण, आपल्याला थंडी माहीत नाही, आपल्याला बर्फ माहीत नाही. सो थंडी म्हणजे अशी किती असते ना, जास्तीत जास्त थंडी. सो त्यासाठी मी एक जॅकेट घेऊन गेली. मला वाटलं थंडी काय नसतेच, मला चालते, कारण मी फक्त मुंबईतली थंडी बघितली आहे. आणि जेव्हा मी काश्मीरला पोहोचली तर हा कन्सेप्ट असा असतो की ॲज अ टूर मॅनेजर आपल्यासोबत 30-40 लोक असतात, फॅमिलीज असतात, लहान मुलं असतात. ती आपल्यावर डिपेंड असतात की आपण त्यांची काळजी घेऊ. आणि तिथे फ्लाईटमध्ये उतरल्या मी कुडकुडत होती. सो ते माझ्याकडे बघतात आणि मी वेट करते की आता माझी काळजी कोण घेईल. सो मग त्या गेस्टनी पहिले 2 दिवस त्यांना कळलं की ही लहान आहे, ठीक आहे, अभ्यास आहे, सगळं आहे, पण काश्मीर माहित नाहीये हिला. असं हे त्यांना पहिल्याच दिवशी कळलं. आणि मी छान असं नतमस्तक होऊन एक्सेप्ट पण केलं की मला माहित नाहीये, माझी थंडी तुम्ही सांभाळा, बाकी मी सगळं सांभाळते म्हणून. सो गेस्ट माझे बारीबारीने मला जॅकेट्स द्यायचे आणि मग त्या ह्याच्याने आम्ही ती टूर कम्प्लीट केली. सो दॅट वॉज द एक्सपिरियन्स जो माझ्यासाठी शिकवून जाणारा होता की बरंच काही या जगात असतं, कारण आपण आपल्या बबलमध्ये असतो आणि आपल्याला माहीतच नसतं खूप काय काय आहे. सो तो लक्षात राहण्यासारखा होता. श्री गणेशाला अटेन्शन मिळायचे ह्या एका गोष्टी व्यतिरिक्तही खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण ऑफकोर्स फॅमिली फिल्म्स ऑलरेडी कमी होत आहेत आणि त्याचं मी ब्लेम करत नाहीये की मी आता कॅमेराच्या ह्या बाजूला बसले म्हणून मी त्या बाजूच्या लोकांना ब्लेम करते. पण त्याला मीही जबाबदार आहे ॲज अ ऑडियन्स. ज्या गोष्टींना मी हे करणार, दुजोरा देणार, त्या गोष्टी वाढणार. ज्याला मी नाही देणार त्या नाही वाढणार. आज जर मी घरी OTT वरती बसून मला अशाच फिल्म्स बघायच्या ज्याच्यामध्ये मला गर्ल्स दिसतील किंवा ज्याच्यामध्ये मला काहीतरी रोमॅन्स बघायला मिळेल, लव्ह स्टोरी बघायला मिळेल, किंवा मला काहीतरी नुसतं इलॉजिकल काहीतरी ड्रामा बघायला मिळेल, जर मी त्या बघते तर OTT त्याच फिल्म्स घेणार किंवा थिएटर त्याच फिल्म्सला मिळणार. जर मी फॅमिली फ्रेंडली मूवी बघते तर मला त्याच मिळणार किंवा थिएटर्समध्ये वगैरे त्याच लागणार. सो आय थिंक श्री गणेशाला दुजोरा मिळणं खूप, श्री गणेशाला प्रोत्साहन मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं हेही एक कारण आहे. आणि त्या व्यतिरिक्तही श्री गणेशा ही फिल्म कोणतंही कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून नाही बनवली आहे. जर तुम्ही इथला प्रत्येक माणूस जर बघितला तर तो कधीच तुम्हाला हे नाही बोलताना दिसणार कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये. आतापर्यंत आम्ही केलेला, डिरेक्टर असू दे, आर्टिस्ट असू दे, प्रोड्युसर असू देत, की कमर्शियल गोष्टीसाठी मग आम्ही हे केलं किंवा आम्हाला असं वाटलं की ह्याने बिझनेस होईल म्हणून आम्ही हे केलं. प्रत्येक जण हेच म्हणते की वडिलांचं नातं, मुलाचं नातं, मग हे रिलेट होईल, ते रिलेट होईल. सो हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि ह्याला आपण फॅमिली फिल्म म्हणूया, की हा जो कन्सेप्ट आहे त्याला प्रोत्साहन मिळणं खूप गरजेचं आहे. सो OTT वगैरे हे सगळं लांब ठेवून श्री गणेशावरती फोकस करा, बाकी हे डिरेक्टर पुढे सांभाळून घेतील. नाही, नक्कीच फॅमिली फिल्म्सची खूप गरज आहे. कारण OTTवर सुरुवात तर चांगली झाली, पण नंतर व्याभिचार सुरू झाला. ॲक्च्युली कोणी काहीही बनवायला लागलं. म्हणजे तुम्ही अडल्ट कंटेंट बनवायला हे नाही आहे, ऑब्जेक्शन नाही आहे, पण काहीतरी त्यात सेन्स असलं पाहिजे. जसं आम्ही टकाटक बनवलेली, तर टकाटकमध्ये सेकंड हाफमध्ये बायका रडायच्या आम्ही पाहिलेलं. पुण्यातलंच मी आर्ट डेक्कनला आम्ही व्हिजिट केलेली, हाऊसफुल थिएटर पाहिलं आम्ही. आणि आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या एलिट एरियामध्ये, आर्ट डेक्कनमध्ये 80% महिला होत्या त्या शोला, टकाटकच्या.
सो वाय इट वर्क बिकॉज इट कनेक्ट टू दॅम. आणि इश्यू बेस्ड फिल्म होती, म्हणजे अडल्ट बनवा पण त्यात काहीतरी इश्यू असला पाहिजे. इश्यू बेस्ड अडल्ट विल कनेक्ट. सो प्रत्येक जॉनरची ऑडियन्स आहे, प्रत्येक जॉनर हा बनलाच पाहिजे. असं नाही की फक्त फॅमिली फिल्म, लोक कंटाळतील. लोकांना थ्रिलर पण पाहिजे, सस्पेन्स पण पाहिजे, मर्डर मिस्ट्री पाहिजे, अडल्ट कंटेंट पाहिजे. सो सगळं बनवा, पण त्याला काही सेन्स असणं गरजेचं आहे, त्यात इमोशन्स असणं गरजेचं आहे, ते प्रत्येकाला कनेक्ट झालं पाहिजे. सो म्हणून यावेळी चेंज ओव्हर म्हणून आम्ही श्री गणेशा घेऊन आलो, एक एंटरटेनमेंटचं पॅकेज आणि फॅमिली फिल्म घेऊन आलो. तर नक्कीच त्याला ट्रॅक्शन मिळेल. कारण जसं तू म्हणलीस की OTT मुळे फॅमिली सोबत बघता येत नाही, तर ही अपॉर्च्युनिटी आहे की एंटायर फॅमिलीला सोबत थिएटरमध्ये फिल्म एन्जॉय करता येईल. आणि मला वाटतं की फॅमिली फिल्म वेगवेगळ्या, सर जसं म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म बनल्या पाहिजेत. त्या चांगल्या असल्या पाहिजेत. मुळात त्या चांगल्या असतील तर लोक जाऊन बघतील, त्या मजा घेतील. आणि मला असं वाटतं ना की आता ऑडियन्स, मेकर्स यांनी थोडी दरी कमी केली पाहिजे. मेकर्सचे पण प्रॉब्लेम्स ऑडियन्सने समजून घेतलं पाहिजे आणि ऑडियन्सचा पण प्रॉब्लेम मेकर्सने समजून घेतला पाहिजे. जसं आपण डिस्कस करत होतो, सबसिडी मिळते किंवा अजून बऱ्याच तिकीट्स थोड्या कमी करू शकतो का, याकडे आपण जास्त फोकस केला पाहिजे. कारण 99 रुपयाचं जेव्हा सुरू होतं तेव्हा कुठलाही मराठी सिनेमा असेल हाऊसफुल होतो, म्हणजे 2 शो असेल तरी हाऊसफुल होतो. सो याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. ऑडियन्स काय मागतंय आणि ऑडियन्सला काय हवंय हे मराठी सिनेमाने डिलिव्हर करत राहिलं पाहिजे. आणि श्री गणेशा मला वाटतं त्याच्यात वरचढ ठरेल, मला असं वाटतं. मला ते OTTचं कॉन्टेंट आणि हे काही मला पटत नाही की त्यातलं अडल्ट कॉन्टेंट असणं आणि बाकीच्या गोष्टी. कारण आपण पूर्वीच्या याच्यामध्ये जर बघितलं, म्हणजे मी माझ्या लहानपणी ज्यावेळेला बघितलं की ज्यावेळेला हिरो आणि हिरोईन जवळ आले तरी सुद्धा पालक एकमेकांकडे असं बघायचे. आणि आताच्या ह्याच्यामध्ये ती दरी तशी बऱ्यापैकी पुसली गेलेली. म्हणजे स्मोचिंगचे जरी चालू असतील तरी सुद्धा लोक आरामात जेवण करताना ते सिक्वेन्स बघू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये, त्या विषयामध्ये पालकही एज्युकेटेड झालेली आहेत आणि मुलंही एज्युकेटेड झालेली आहेत. प्रश्न आहे की कुठल्या गोष्टीला फॅमिली फिल्म म्हणायचं. ती तुमच्या मॉरॅलिटी जपत तुम्हाला काही सांगू शकते आहे का फिल्म? काही हा जसं म्हणाला, मिलिंद जसं म्हणाला की इश्यू बेस्ड फिल्म केल्यानंतर आलेल्या बायकांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं त्याच्यामध्ये, तर आपण काही मॉरॅलिटीबद्दल बोलतो आहोत का, नैतिकतेबद्दल जर काही बोलतो आहोत का, तर ती मला असं वाटतं की फॅमिली फिल्म आहे. आणि श्री गणेशा नक्कीच त्याबद्दल बोलते आहे आणि एंटरटेनिंग आहे. त्यामुळे 20 तारखेला सगळ्या थिएटर्समध्ये चित्रपट येतो आहे. सगळ्यांनी सहकुटुंब जाऊन बघा, आपापल्या जवळच्या व्यक्तींना घेऊन जावा आणि बघा, निराशा नक्की होणार नाही. थँक्यू. धमाल रोड ट्रिपचा, श्री गणेशा, फॅमिली एंटरटेनमेंटचा श्री गणेशा येत्या 20 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका. श्री गणेशा.